मुख्यमंत्री येणार आणि प्रशासन जागं झालंय. जनतेने केलेल्या शेकडो तक्रारी झोपेच्या खिडकीत फेकून देणाऱ्या यंत्रणेला आज एक व्हीआयपी आवाज कानी पडला आणि सुरू झाली चकाचक डागडुजी. परंतु किंमत कुणाची? सामान्य नागरिकांची की ट्रॅफिकमध्ये अडकलेल्यांची? एप्रिल सायंकाळी राजापेठ उड्डाणपूल कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वाहतुकीसाठी केला बंद. कारण काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती विमानतळ उद्घाटनासाठी येत आहेत. तेच रस्ते, तेच खड्डे. परंतु आता त्या खड्ड्यांमध्ये मंत्र्यांचे वाहन गेले तर व्हीआयपी गाडीला धक्का लागेल म्हणून प्रशासनालाही धक्का बसतोय. राजापेठ उड्डाणपुलावर महिन्यांपासून खड्डे होते. लोकांनी शेकडो वेळा तक्रारही केली, परंतु यंत्रणा गप्प. आता मात्र मुख्यमंत्री आणि मंत्रीगण याच रस्त्याने येणार असल्याने पीडब्ल्यूडी आणि मनपाला चकाचक रस्ता आठवला. परिणाम काय? वाहन चालक हैराण. सायंकाळच्या पीक अवर्स मध्ये पुलांचा बंद दरवाजा आणि दोन्ही बाजूंनी ट्रॅफिकचा महापूर. रुग्णवाहिका अडकल्यात, ऑफिसचे लोक लेट आणि शाळेतील गाड्या ताटकळल्यात. हा कोणता प्रशासनाचा कारभार? आदरणीय नेते मंडळांकरिता स्वच्छ रस्ते आणि सामान्यांसाठी खड्डे. ही डागडुजी सामान्य नागरिकांसाठी कधी होईल असा प्रश्न उद्भवतोय. हे फक्त अमरावतीचेच चित्र नाही, हे महाराष्ट्रातील व्हीआयपी संस्कृतीचं दैनंदिन वास्तव आहे. जनतेसाठी कोणतीही डागडुजी नाही, परंतु मंत्र्यांसाठी स्पेशल वेलकम कार्पेट. हा आहे प्रशासनाचा खड्डा पुराण आणि एक दिवसाचं चकाचक तंत्र.